राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे आज नांदेड शहरात आगमन झाले। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर नांदेड येथील जलसंपर्क कार्यालयात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। यावेळी परिसरात शोकमय वातावरण पसरलं होतं। अजित पवार यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात पसरली असून नांदेड जिल्ह्यातही त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला जातोय। अस्थिकलश दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। प्रत्येकाच्या डोळ्यात दुःख आणि आदरभाव स्पष्टपणे दिसून येत होता। यावेळी उपस्थितांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राज्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं कार्य यांचा उपस्थितांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला। अस्थिकलश दर्शनाच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजित पवार यांचे नेतृत्व, कार्यशैली आणि राज्यासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील अशी भावना व्यक्त केली। दादांच्या अस्थीचं काल नांदेडमध्ये आगमन झालं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचा अस्थिकलश फिरवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीने घेतलेला आहे। त्यानुसार काल इथं अस्थिकलशाचं आगमन झालं आणि आज जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु जास्त काळ लोकांना भावनिक ठेवू नये या भावनेमुळं आज काही भागामध्ये अस्थिकलशाचा रथ जाईल। त्या भागातल्या लोकांना अस्थिकलशाचं दर्शनही घेता येईल आणि उर्वरित ज्या भागामध्ये आमचा अस्थिकलश जाऊ शकला नाही त्या भागातल्या लोकांसाठी आम्ही गोदावरीच्या पवित्र अशा काळेश्वरच्या काठावर अस्थिचं विसर्जन करतोय, तर तिथे येण्यासाठीचं निमंत्रण आम्ही किंवा त्यांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। अपघाताबाबत मुटकरी यांनी साशक्ता व्यक्त केली। आता अपघाताच्या संदर्भामध्ये अधिक बोलणं उचित होणार नाही। चौकशी तर होत राहील, पण दादा काही वापस येणार नाही। त्यामुळं प्रत्येकाचं मत हे प्रत्येकाचा तर्कवितर्क वेगळा आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, त्या खात्याचे मंत्री मोहोळ साहेब असतील यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत। चौकशी होत राहील, सत्य बाहेर येत राहील, परंतु जी घटना घडली ती घटना अतिशय दुर्दैवी आहे की आमच्या सगळ्याला सोडून दादा गेले। याचं दुःख मला जसं आहे तसं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला। एकनाथ खडसेंनी त्याला पाठिंबा दिला, समर्थन दिले, न्यायालयीन चौकशीची मागणी। आता प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या मतावर मी काही माझं मत देऊ शकत नाही, पण माझं एवढंच मत आहे की जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे, ती गंभीर आहे। कारण या काळामध्ये दादा लाखो कार्यकर्त्यांना, कोट्यावधी कार्यकर्त्यांना सोडून गेले, याचं दुःख सगळ्यांच्या मनामध्ये आहे। आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की शोकसभेला मला काही कारणामुळे थांबता जरी आलं नसेल, कारण त्या दिवशी आदरणीय सुनेत्रा वहिनींना नेतृत्व द्यायचं होतं आणि ती बैठक होती आणि त्या बैठकीला जाणं कारण मी विधानमंडळाचा एक सदस्य असल्यामुळे जाणं आवश्यक होतं, म्हणून तिथं जावं लागलं। मी सुनेत्रा वहिनीचं त्या दिवशी मनापासून आभार मानले, कारण एवढा दुःखाचा डोंगर असताना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आता त्याच्यावरही तर्कवितर्क सुरू आहेत की त्यांनी एवढी घाई केली का। ही गोष्ट खरी आहे, घाई झाली नाही असं नाही, परंतु सगळ्यांना सांभाळायचं असेल तर कुटुंबाची सूत्र कोणाच्या तरी हाती घ्यावं लागतात आणि ती सूत्र आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन घेतल्या। त्यामुळं त्या कार्यक्रमाला मी तिथे गेलो, परंतु नांदेडमध्ये सर्व पक्षाच्या वतीनं जी शोकसभा या ठिकाणी ठेवली आणि सर्वच पक्षाची नेते आली, त्यांनाही मनापासून मी खरं तर आभार मानून अशा प्रसंगाला, परंतु त्यांनी आमचे दादांच्या सोबतला सहवास त्या ठिकाणी ओळमळून दाखवला। उज्ज्वल निकम जे ज्येष्ठ विधितज्ञ होते त्यांनी सुद्धा शंका घेतली की ऐनवेळी पायलट कसा बदलण्यात आला। तेव्हा एखाद्या वेळेस आता नेमकं मी त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही, कारण उज्ज्वल निकम साहेब हे अतिशय ज्येष्ठ आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला कुठल्या याच्यातले विधिज्ञ आहेत। त्याच्यामुळं आता आपण एखाद्या गाडीचा ड्रायव्हर वेळेवर आला नाही, कुठे जायचं अर्जंट असेल तर आपण ड्रायव्हर बदलतो। आता पण झालं आहे नेमकं काय त्याचा तपास होत राहील, पण तपास झाला तरी दादा काही वापस येणार नाही। त्याच्यामुळं दादाच्या जाण्याचं दुःख जे महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये झालं ते न भरून येणार आहे।